मिरजमध्ये दुर्दैवी घटना घडली। घटना शिल्लक होती, दोन मुलांच्या चर्चेमधली, मित्रांच्या चर्चेमधली होती, ती व्हायरल झाली आणि व्हायरल होऊन रात्री जो प्रकार घडला तो दुर्दैवी प्रकार घडला। पण मी SP साहेब असतील, त्यांची सर्व टीम असेल, त्यांचं मी अभिनंदन करेन। त्यांनी ताबडतोब कमी वेळामध्ये ती यंत्रणा म्हणजे ती झालेली दुर्दैवी घटना कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला। दोन्हीकडून वादळ नऊ सालची आपल्याला घटना माहिती आहे, त्या दृष्टिकोनातून वादळ झालं, मोठं वादळ तयार होतं। पण त्याची तीव्रता आणि त्याचे परिणाम बघून दोन्ही संघटना असतील, दोन्ही संघटनेनं थोडंसं पायउतार होऊन थोडंसं कंट्रोल करायचं आणि पोलिसांचा ऐकायचा प्रयत्न केला। म्हणून मला सर्वांना विनंती करायची आहे की कुठल्याही अफवेवर, मीडियाच्या अफवेवर, लूज टॉकिंगवर कुठेही आपण भरोसा ठेवू नका। पोलीस यंत्रणा काम करते आहे, त्यांना सहकार्य करा आणि सहकार्य केल्यानंतर निश्चितच त्याचा रिझल्ट चांगलाच बाहेर पडेल। त्या दृष्टिकोनातून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण न घाबरता, न कुठलीही गोष्ट करता आपण शांततेनं निर्मळ राहा। परिस्थिती सुधारलेली आहे आता, त्यामुळे कोणी दबावाखाली राहू नये, काही करू नये आणि पोलीस यंत्रणा हे राबते। त्याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो की आपण अफवा, भीती ह्यामध्ये कुणीही राहू नये आणि आपण सर्वांनी तत्पर राहावं।